अशा ठिकाणी येऊन पोहोचलो जिथे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि आता हा पूर्ण बेट आपण एक्सप्लोर करणार आहोत. या बोटिंगच्या माध्यमातून ही राईड करणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. मित्रांनो, अशा प्रकारे आपण मंदिराच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. आता मागे जाऊ आम्ही खेतावर का तसं नाही पण गेलाच ह्याच्यासारखा डिस्कवरीत बोट बांधली नको तुला. नेला इकडे आला तो वन हँड ह्युमन लॉन्ड्रिंग. खपवायला मलाच लागेल ते नको तर मी पितो. तर मित्रांनो, इथला व्ह्यू बघू शकता. किती सुंदर आणि नयनरम्य असं वातावरण आपल्याला दिसून येते. या बेटाच्या दाही दिशांना आपण वळून पाहिले असता सुंदर आणि विहंगम असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे पक्ष्यांचे किलबिलाट आपल्याला ऐकू येते, कारण पक्षी प्रेमीसाठी हा बेट सर्वोत्तम ठिकाण ठरू शकतं. आणि या पक्ष्यांच्या किलबिलाटाने आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. मित्रांनो, बघू शकता आपल्याला मंदिराच्या बाहेर शिवपिंडीचं दर्शन घडून येते. माहिती म्हणजे असे इथं तपश्चर्या करताना या कुटियावरती सीतामाई आली. सीतामाई अच्छा आली. तिने अंकुशाला जन्म दिला. बरोबर. कपडे धुवायला ती खाली गेली. अच्छा. खाली गेल्याच्या नंतर इकडे खाली तीर्थ आहे तिच्यावाला, पावलं बिलं ओटलेली आहे. अच्छा. तिथे एक माकडे गेली म्हणे तुझं बाळ कुठे आहे. तर ती म्हणते तुझं कुठे आहे. तर ती म्हणे माझ्या मायाकडे म्हणे तुझं तर वरती आहे. मग ती येऊन बाळाला घेऊन गेली. वाल्या कोल्याचं लक्ष नव्हतं का बाळ कुठे गेलं आता, कोणी नेलं. मग त्याने काय केलं, त्याला वाटलं अचानक गायब कसं काय झालं. मग त्याने काय केलं, लवाळे नसतात का पाण्यात, लवाळे असतात ना, त्या लवाळ्याचा हा लव तयार केला. लवाळ्याचा लव संजीवनी मंत्राने तयार केला. आणि मग म्हणजे सीतामाई येईल त्याच्या आधी तिला बाळ दाखवायला लागेल. बरोबर. माझी जबाबदारी थोडक्यात आपण काय म्हणतो, माझ्या मी ध्यान ठेवायला होतो. बरोबर का नाही. बरोबर. मग त्यांनी संजीवनी मंत्राने त्या लवाळ्याचा लहू तयार केला. नाहीतर तिला एकच पुत्र होता तो अंकुश. हा लहू नंतर संजीवनी मंत्राने वाल्या कोळींनी तयार केला. तात्या म्हणतात त्याला, जुन्या काळी तात्या म्हणायचे. असंही काय. आणि यांनी इथं हे खूप महापातकी होते, खूप माणसं मारायचे हे जुन्या काळी. एवढे माणसं मारायचे का त्यांचं पाप खूप वाढलं गेलं. अति नाही का म्हणतो आपण तस. तर नारदस्वामी इथं आले. नारदस्वामी. आणि त्यांनी त्याला विचारलं वाल्या कोयला, अरे तू एवढं पाप करतोय, याचा वाटेकरी कोण आहे का नाही. तर तो बोलतो मग माझे आई वडील आहेत की, पोरं आहेत, बायको आहेत, सगळे त्या पापाचे वाटेकरी होतील की. तो म्हणतो जा एकदा विचारून ये, तुझे करतो सर्व कर्म याचा वाटेकरी कोण होईल बा. बरोबर का नाही. तर तो गेला विचारायला. नाही म्हणतो तू पळून जाशील. यो बोले त्याला नारद स्वामीला म्हणे तू पळून जाशील इथून, मी विचारायला गेलो तर. म्हणून मला बांधून टाक. मग इथं झाडाला बांधून टाकला आणि मग गेला विचारायला. आणि मग तेव्हा सांगितलं सगळे बोलायला लागले तू काय कर्म करतो ते तुझ्यापाशी, तू जसं कर्म करशील तसं भोगशील. त्यात मी कशी तुझ्या पापामध्ये मी वाटेकरी होऊ शकतो का. बरोबर का नाही. असं सगळे बोलायला लागले. नाही बाबा, तू जे कर्म करतो ते तुझ्या जवळ, तुझे पाप करतो तू कुठून आणतो, कुठून आम्हाला खायला देतो ते माहित नाही. फक्त एवढं माहिती आहे तू आमचा आहे,
कोणाचा आई बाप आहे तर कोणाचा आई वडिलांचा पोरगा आहे, पण शेवटी तुझे कर्म तुझ्याजवळ, तू काय करतो ते आम्हाला माहित नाही. मग थोडे वर आला इथे नावळ स्वामींची गाडी घेतली, बोलला त्या सगळी नाही बोलू राहिले असं म्हणजे पापाचा वाटेकरी कोणी नाही बोलायला. मग ते म्हणतात आता मला संसार सोडायचा आहे, तुम्ही काहीतरी. मग यांना राम नावाचा शब्द दिला. ते इथंच बसले 12 वर्ष. इथं पूर्ण वारूळ तयार झालं, असं पूर्ण वारूळ ह्या यांच्या पूर्ण असं वारूळ तयार झालं असं माहिती. वल्ल्याचा वाल्मिकी इथंच झाला असं. आणि तिथून पुढे हे रामायण द्यायला सुरुवात केली बघा. हे रामायण द्यायला सुरुवात केली त्यांनी, अशी कहाणी आहे. आणि ते पावलं उठली तिथे खाली आहे, तिथं आपण उडी लावली नाही का तिथे या साईडला. अच्छा, असं त्रेतायुगातली त्रेतयुगातली ही ओरिजिनल म्हणजे जेव्हा इथं हे अस्तित्वच नव्हतं, ही जे तुम्ही बघतायत ना ही मूर्त्या, ही काहीच नव्हतं तेव्हा फक्त ही मूर्ती होती. हे शंकराचं स्थान आहे, ओरिजिनल एकदम जबरदस्त पॉवरफुल ठिकाणी एकदम. शंकराचं. नंतर मग इथं हे वाल्मिकी आले, त्यांनी तपश्चर्या केली. नंतर सीतामाई आली, या कुटियामध्ये राहिली. लवांकुश इथं खाली बारीक बारीक होते असे, म्हणजे नुकतेच जन्माला आलते बा असे, 1-1 वर्षाचे असतील जास्तीत जास्त, किंवा 5-6 महिन्याचे असतील असं. म्हणजे खूप मोठा महिमा आहे तो. त्या एवढ्या वनस्पती तर 1 नंबर आहे. एवढ्या टेकडीवरती वनस्पती आहेत ना, पॉवरफुल पेटत्या वनस्पती आहेत. पेटत्या अशा अग्नी कशी तशा वनस्पती आहेत, जबरदस्त एकदम. खूप पॉवरफुल नाही का म्हणतो आपण. म्हणजे या बेटावर ज्या वनस्पती आहेत त्या पॉवरफुल एकदम. लाईट तीच पेटते आपली. लाइटिंग कशी करतो आपण, तशा वनस्पती अशा पेटतात. वनस्पती झाड रात्रीच्या वेळी, रात्री अमावस्याला पौर्णिमेला पेटतात. अरे बापरे. असं इथे काही उत्सव वगैरे साजरा केला जातो का? महाशिवरात्र होते नाही का? अच्छा, महाशिवरात्र होते. अधिक महिन्यामध्ये सप्ताह असतो इथं. अधिक महिन्यामध्ये सप्ताह असतो. खूप मोठा जेवणाचा कार्यक्रम 8 दिवस चाललेला असतो, कंटिन्यू 8 दिवस. कोणी जेवण सर्व फ्री असतं 8 दिवस. महाशिवरात्रीला महाप्रसाद सगळं फ्री असतं 2 दिवस. सगळं काय वाल्मिकी जयंती साजरी होते, असं पूजन करतात इथं. खूप काय म्हणजे महिमा खूप मोठा आहे. मित्रांनो, आता आपण हा बेट एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया, कारण खूप काही इथल्या वनस्पती ज्या आहेत त्या जरा वेगळ्या प्रकारच्या आहेत. काहीतरी वेगळेपणा त्यांच्यामध्ये जाणून दिसून येतो. ओ गॉड, इथे आपल्या शिवपिंडी आणि नंदीचं दर्शन घडते. पण इथली शिवपिंडी जर पाहिली आपण आणि नंदी,